आमचा डोंबिवलीचा डीमार्ट आहे। आज आहे शनिवार आणि गर्दी बघा, प्रचंड प्रमाणात गर्दी आहे। खूप मोठा आहे आतमध्ये। मला अक्षरशः घाम फुटला एवढी एसी असून सुद्धा, कारण मला गर्दी सहन होत नाही आणि माझी खूप चिडचिड होत होती। गुड्डूच्या मम्मीवरती मी जाम चिडत होती, कारण ती एकीकडे मी एकीकडे आणि मी फटाफट घेत होती आणि मी काउंटरला पण पटकन आले, पण गुड्डूची मम्मी काय ना काहीतरी शोधाशोध चालूच होती। शेवटी ओरडले ना तिच्यावरती अशी, मग आली बया। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिने गाडी कुठे लावली तिलाच नाही माहितीये आणि मला उभी करून गेलीये। स्वतः गाडी ती आता तिची आहे, आता काय बोलायचं। गुड्डूच्या मम्मीची गाडी हरवलेली आहे आणि आता ती कधी सापडणार आहे माहित नाही। वाजलेले आहेत 9:30। माझी आता हालत खराब आहे, कारण मी इतका पेशन्स नाही ठेवू शकत। मला शॉपिंग करायला जास्त वेळ आवडत नाही। मी डीमार्टला आली ना की झपाझप वस्तू घेते आणि झपाझप बाहेर निघते। पांजर पोळ करत बसत नाही। गर्दी बघा, तुम्हाला ह्या गाड्यांच्या कंडिशनवरून समजत असेल आतमध्ये गर्दी किती असेल। बरं, एका बरोबर 4-4, 5-5 जण असतात, त्याच्यामुळे अजून प्रॉब्लेम होतो। गर्दी प्रचंड प्रमाणात वाटते। एक वस्तू घ्यायची असेल तर तिथे 10 जण उभे असतात, म्हणजे एकाच घरातले। मग तुम्ही विचार करा, गर्दी होते, त्रास होतो, याचं काही देणं घेणं नसतं कोणाला। आणि मला गर्दी नाही सहन होत, म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मी जाणं टाळते। गर्दी सहन होत नाही म्हणजे जास्त मी तिथे अशी नाही थांबू शकत। मला म्हणजे चिडचिड होते खूप। आणि आता तुम्हाला माहितीच आहे, प्रचंड प्रमाणात घाम आला मला। तुम्ही माझा अवतार बघत असाल तरी हा मी रुमालाने घाम पुसलेला आहे, तरी सुद्धा मला घाम येत आहे। कशी लोक 2-2, 3-3 तास या गर्दीमध्ये ना शॉपिंग करतात देवालाच माहिती। मला जर हवं असेल ना तर मी सकाळी येते किंवा मग दुपारी येते, पण असं संध्याकाळचं टायमिंग शक्यतो करून मी पकडत नाही, कारण मला माहिती आहे। आणि सॅटर्डे संडे म्हटलं तर अजिबातच नाही। शेवटी एकदाची गाडी सापडली, गाडी लावते एका ठिकाणी आणि शोधते एका ठिकाणी, मग काय बोलायचं। फटाके अंदर डाल दिए ना, सेफ्टी गार्ड। अच्छा, ओके, ठीक आहे। सो अशा पद्धतीने गाडीचा आपला शोध लागलेला आहे। गाडी आलेली आहे आणि आता आम्ही सामान भरत आहोत, कारण तिला उद्या जायचंय गावी, म्हणून इतकं सहन करते बरं का मी, नाही तर मी नसतं केलं। ओघत मला ओरडा खावा लागेल तिचा, ऐकते बरं का ती, तिचे कान जाम शार्प आहे।